हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की 26 ऑक्टोबर 2023 रोजी बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आणि सगळ्यांच्या स्टेटसला एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे बाबांविषयी असणारा सगळ्यांचा प्रेमभाव। प्रत्येकाने स्टेटस ठेवून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याविषयी थोडक्यात परंतु तितकीच महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। ज्येष्ठ कीर्तनकार व अध्यात्माचा चालता बोलता विश्वकोश, समाज प्रबोधनकार, हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांचे गुरुवारी सकाळी 6 वाजता नेरूळ, नवी मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून जगभरात त्यांचं नाव आहे। महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं कीर्तन ऐकलं जात होतं। महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात त्यांचं नाव घेतलं जात होतं। महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार बाबा महाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांचे पूर्ण नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे आणि त्यांचा जन्म सातारा येथे झालेला आहे। त्यांच्या कुळात 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे आणि म्हणूनच त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज हे उत्कृष्ट असे मृदुंगवादक होते, तर मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची प्रचंड अशी आवड होती। बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून त्यांना परमार्थाचे धडे मिळाले। बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून SSC पर्यंतचे शिक्षण घेतले। 8व्या वर्षापासून ते सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणत असे। वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खां साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे देखील गिरवले। वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली। वडिलांकडून त्यांना पखवाज वादनाचे प्रशिक्षण मिळाले। 26 मार्च 1954 रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे विनेकरी पांडुरंग जाधव यांची नात असलेल्या दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला। 1950 ते 54 या काळात बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचरचा देखील व्यवसाय केला। पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करत त्यांनी हा व्यवसाय बंद केला। सुमारे 150 वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे 80 वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ही परंपरा लाभलेली आहे। तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याबरोबरच ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराणे सुमारे 100 वर्षे राखली आहे। 1962 साली आप्पा महाराज यांच्या देहवासानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अशा निरनिराळ्या राज्यांमध्ये कीर्तन प्रवचनाचे त्यांनी शेकडो कार्यक्रम केले। 1974 साली श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजनही देखील त्यांनी केले। 1980 ते 1999 या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली। 1998 ते 2001 या कालावधीमध्ये त्यांनी अमृतानुभवावर प्रवचने केली। डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्यासाठी ची जी परंपरा होती ते देखील त्यांनीच सुरू केली आणि म्हणूनच भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले। बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना संप्रदायाची दीक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त देखील केले। 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्थेची स्थापना केली। या संस्थेमार्फत सुमारे 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा, त्याचप्रमाणे औषधे देखील पुरविण्यात येतात। 1986 साली लंडन येथे हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हिंदीतून त्यांनी 4 प्रवचने, तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आयर्लंड इत्यादी ठिकाणी त्यांनी 14 ज्ञानेश्वरी प्रवचने दिली। मुंबई दूरदर्शनवरील प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात अशोक रानडे यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत
इतक्या वेळेस त्यांनी कैवल्याचा पुतळा, ज्ञानाची दिवाळी, तुका झालेसे कळस, अनाथांचा नाथ, देवाची येद्वारी अशा अनेक प्रवचन मालिका विविध दूरचित्रवाहिनी तसेच मुंबई दूरदर्शनवर त्यांनी सादर केले. कीर्तनाच्या सुमारे 57 अशा ध्वनिफीत तसेच 12 सीडी बाबा महाराजांनी प्रकाशित केल्या. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्यवंत, श्री एकनाथाची भागवत, श्री सद्गुरू दादा महाराज सांप्रदायिक भजन मालिका अशा दादा महाराजांच्या प्रमुख अशा ग्रंथसंपदा आहे. अशा या बाबा महाराज सातारकर यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबा महाराज सातारकर यांच्याविषयी थोडक्यात परंतु तितकीच महत्त्वाची अशी माहिती पाहिली. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.